आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट 100 मधून। माझ्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार, कितीही मोठा नेता असू द्या कायदेशीर कारवाई करेन, नवाब मलिक यांचा इशारा। नवाब मलिकांचा आम्ही प्रचार करणार नाही, सत्तेमध्ये त्यांना सामील देखील करून घेणार नाही, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मलिकांबाबत भूमिका स्पष्ट। माझ्या प्रचाराला या असा मी आग्रही देखील करत नाही, मी राष्ट्रवादीचा उमेदवार, विचारधारा बदलणार नाही, फडणवीसांच्या वक्तव्यानंतर नवाब मलिक यांचा पलटवार। आमची माहीम विधानसभेच्या जागेबाबत चर्चा सुरू, देवेंद्र फडणवीस यांची माहिती, तर सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि मनसे सत्तेत असेल, महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही, शिवसेनेमध्ये असताना माझा सर्वाधिक संबंध भाजपसोबत, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य। राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत, त्यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं स्वागत, तर महायुतीचाच मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचं देखील फडणवीसांकडून स्पष्ट। मुख्यमंत्री भाजपचाच होईल हे वक्तव्य कुठल्या दबावात केलं माहिती नाही, राज ठाकरेंवर कुणाचा दबाव, ईडीचा की सीबीआयचा, संजय राऊतांचा खोचक सवाल। राजसाहेबांनी आपली व्यक्तिगत भूमिका मांडली आहे, ते महाराष्ट्राच्या विकासाला साथ देतील, राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। 5 वर्षांपासून रेल्वे इंजिन एकटा धावत होता, आता त्याला डबे देखील लागते, त्यामुळे आता इंजिन सुटसाट धावेल, मनसे नेते राजू पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। आमदार निवडून येण्यासाठी राज ठाकरेंची फडणवीसांसोबत हात मिळवणी, महाराष्ट्राचे शत्रू आता तारणहार वाटू लागले, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। काँग्रेसला सोडचिठ्ठी देत रविराजा यांचा भाजप प्रवेश, कोणतीही अट न ठेवता भाजपमध्ये प्रवेश, रविराजा यांची प्रतिक्रिया, तर प्रवेश करताच रविराजांना मुंबई भाजपचं उपाध्यक्षपद। काँग्रेसमध्ये तिकिटासाठी दिल्लीमध्ये लॉबिंग चालते, भाजपमध्ये प्रवेश करताच रविराजा यांचा आरोप, तर नोटीस आली हे कारण देता येत नाही म्हणून माझ्यावर आरोप, वर्षा गायकवाड यांचं प्रत्युत्तर। रविराजा यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क, येत्या काळामध्ये अनेक चांगले नेते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील, देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य। कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाला धक्का, कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। आपला भाऊ पुन्हा राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, भाऊ मुख्यमंत्री होण्यासाठी बहिणींनी प्रयत्न करावेत, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी रामदास कदम यांचं लाडक्या बहिणींना आवाहन। टोलमाफी करून शेवटचा मास्टर स्ट्रोक मारला, जनता कामाची पोचपावती देईल, 23 तारखेला देवदिवाळी साजरी करू, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। आमदार श्रीनिवास वनगा अखेर घरी परतले, 4 दिवसांनी वनगा घरी दाखल, उमेदवारी नाकारल्यानंतर वनगा अज्ञातस्थळी गेले होते। पालघर किंवा डहाणूमधून उमेदवारी मिळेल अशी आशा होती, मी प्रामाणिकपणे काम केलं, मात्र माझं तिकीट कापण्याचं षडयंत्र रचलं गेलं, श्रीनिवास वनगा यांचा आरोप। मुख्यमंत्री शिंदेंनी विश्वासघात केला नाही, त्यांना माझ्याबद्दल चुकीचं मार्गदर्शन केलं, शिंदे देतील ते काम करणार, श्रीनिवास वनगा यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे खूप चांगले आहेत, मात्र त्यांच्या काळामध्ये 2.5 वर्ष काहीच काम होत नव्हतं, श्रीनिवास वनगा यांचा आरोप। अजित पवार फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर, बंडखोरी शमवण्यासाठी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा, काल शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी 4 तास खलबतं। सर्व बंडखोर उमेदवार आपला अर्ज मागे घेतील, बंडखोरी थांबवली, 2 दिवसात प्रत्यय दिसेल, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, तर 4 ते 5 तारखेनंतर जोरानं प्रचार सुरू होईल, फडणवीसांची माहिती। सर्वच बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सूचनांचं पालन करतील, नाहीतर पक्ष योग्य ती कारवाई करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। जिथे 2 उमेदवारांनी अर्ज भरले त्यावर मार्ग काढला जाईल, सर्व नेते बसून मार्ग काढतील, तर 6 नोव्हेंबरपासून महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात करू, शरद पवार यांची माहिती। विधान परिषद आणि महामंडळ देऊ, अर्ज मागे घ्या, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी शांत करण्यासाठी आश्वासनं दिल्याची सूत्रांची माहिती। शिराळ्यामधून सम्राट महाडिक अखेर माघार घेणार, वर्षावरील बैठकीमध्ये निर्णय, एक बंड मागे घेणार, महायुतीला यश। आजारपणामध्ये शिवाजीराव देशमुखांवर शरद पवारांनी अविश्वास ठराव आणला,
अविश्वास ठरावानंच पवारांनी गद्दारी केली, सदाभाऊ खोत यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा. 44 आमदार दुसरीकडे पळून गेले, त्यात आंबेगावचे आमदार देखील होते. ज्यांना निवडून दिलं ते लोकांना विसरले, दिलीप वळसे पाटलांवर पवारांची टीका. ऐरोली मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये टोकाचे वाद. भाजप उमेदवार गणेश नाईक यांच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये टोकाचे वाद. शिवसैनिकांकडून गणेश नाईक यांची थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार. मनोज जरांगे यांची विविध समाजाच्या धर्मगुरूंसोबत बैठक. मुस्लिम, मराठा आणि दलित समीकरणावर एकमत. जरांगे यांची माहिती. विधानसभा निवडणुकीला कोणत्या जागा लढायच्या, कोण उमेदवार द्यायचे हे 3 तारखेला ठरवणार. मनोज जरांगे यांची माहिती. अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रामध्ये 16 चुका असल्याची माहिती. मालमत्तेची माहिती लपवल्याचा देखील आरोप. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरबल्ली यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. कन्नड सोयगाव विधानसभेमध्ये दानवे कुटुंब आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटणार. संजना जाधव यांच्या सभेला कुणीही जायचं नाही, कार्यकर्त्यांना शपथ घ्यायला लावून आवाहन करणारा व्हिडिओ व्हायरल. प्रकाश आंबेडकरांवर अँजिओप्लास्टी होणार. छातीमध्ये दुखत असल्यानं पुण्यातील रुग्णालयामध्ये दाखल. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती. रत्नाकर गुट्टे यांचे पुत्र सुनील गुट्टे पक्षाच्या विरोधात न जाता पक्षासाठी काम करणार. परळी मतदारसंघामध्ये राजेसाहेब देशमुख यांचं काम करणार असल्याचं सुनील गुट्टे यांचं वक्तव्य. नागपूरच्या काटोलमध्ये अनिल देशमुखांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवारी अर्ज. अजित पवार गटाकडून अनिल शंकरराव देशमुख नावाचा उमेदवारी अर्ज दाखल. पुणे जिल्ह्यामध्ये जागा वाटपामध्ये सर्वाधिक जागा दोन्ही राष्ट्रवादीच्या वाट्याला. महाविकास आघाडीमध्ये पुणे जिल्ह्यातील 21 पैकी 13 जागा पवारांच्या राष्ट्रवादीला, तर महायुतीमध्ये 11 जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय राडा. भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न.